ठाणेकर सुरेल आमच्या पाठीशी. उपवन आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या हक्काचा फेस्टिवल मिळाला आहे. प्रत्येक वर्षी हा फेस्टिवल आधीच्या वर्षापेक्षा अधिक रंगतदार होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या फेस्टिवलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कलेचा मनसोक्त आनंद लुटता येतो. संगीताच्या कार्यक्रमात ठाणेकर ज्या प्रकारे प्रतिसाद देतात त्यावरून ठाणेकर हे सुरील आहेत, कारण ते आमच्या पाठीशी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देशभरातील प्रथितयश कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करण्यासाठी येत असतात. ठाणेकरांसाठी ही मोठी सांस्कृतिक मेजवानी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी प्रसिद्ध गायक मिक्का सिंग यांचेही त्यांनी कौतुक केले. मिक्का सिंग हे उत्तम गायक असून त्यांची स्वतःची गाणी तर प्रसिद्ध आहेतच, मात्र किशोर कुमार यांचे त्यांनी गायलेले गाणे देखील अप्रतिम होते. अशा प्रकारे दुसऱ्या गायकाची गाणी गाणं हे देखील कौतुकास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात फेस्टिवलचे आयोजन केल्याबद्दल फडणवीस यांनी सरनाईक यांचे यावेळी विशेष अभिनंदन देखील केले. यावेळी मंचावर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. श्री फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक मिक्का सिंग यांच्या गाण्यांचा आनंद देखील मनमुरादपणे लुटला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिक्का सिंग यांच्याकडे एका गाण्याची फरमाईश देखील केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फेस्टिवलला भेट दिली.